कल्पना करा, पुण्यात राहणारा एक माणूस आहे, वय असेल अंदाजे 38 वर्ष, प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो, महिन्याला चांगला पगार आहे. गेल्या काही वर्षात त्यानं अत्यंत हुशारीनं पैसे साठवले. अर्धे पैसे त्यानं शेअर बाजारात गुंतवले, कारण सगळे म्हणत होते बाजार वाढतोय, SIP करा, कधीतरी करोडपती व्हाल. आणि बाकीचे पैसे त्यानं बँकेमध्ये FD मध्ये ठेवले, कारण आई वडिलांनी आणि पूर्वापार अनेकांनी सांगितलं होतं बँक म्हणजे सर्वात सुरक्षित जागा, तिथं पैसा कधीही बुडत नाही. त्यामुळे तो निवांत होता. त्यानं स्वतःचं आर्थिक भविष्य अतिशय व्यवस्थितपणे प्लॅन केलेलं होतं. एका बाजूला ग्रोथसाठी शेअर बाजार होता, दुसऱ्या बाजूला सिक्युरिटीसाठी FD होती. दोन्ही बाजूंनी तो सेफ होता असं त्याला वाटत होतं. पण 2026च्या सुरुवातीला जे घडलं त्यानं त्याच्यासारख्या लाखो मध्यमवर्गीय भारतीयांचं आयुष्य आणि त्यांचं गणित पूर्णपणे उलटपालट केलं. आणि आज आपण नेमकं तेच समजून घेणार आहोत. का अचानक दोन्ही बाजूंनी पैसे कमी होऊ लागले, दोन्ही गोष्टी का बुडायला लागल्या, याचा अर्थ तुमच्यासाठी काय आहे, हे सगळं समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. मार्च 2026 मध्ये अशी एक घटना घडली जी अनेक वर्षात भारतीय शेअर बाजारानं पाहिली नव्हती. एकाच ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे एकाच दिवसात भारतीय गुंतवणूकदारांचे तब्बल 12 लाख कोटी रुपये साफ उडून गेले एका दिवसात. हा आकडा इतका मोठा आहे की भारतातल्या अनेक मोठ्या कंपन्यांचं वार्षिक उत्पन्न देखील याच्या जवळपास पोहोचत नाही. आणि हे फक्त एका दिवसाची गोष्ट नव्हती. मार्च महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी आपण ज्याला FII किंवा FPI म्हणतो त्यातून जवळजवळ 34,000 कोटी रुपये काढून नेले. एका शुक्रवारी तर एकाच दिवशी 5,500 कोटीहून जास्त रक्कम बाजारातून बाहेर पडली. हे का घडत होतं? 3 गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. पहिली, मध्य पूर्वेमध्ये संघर्ष वाढलेला होता, इराण अमेरिका युद्ध वगैरे, आणि कच्च्या तेलाची किंमत बॅरल मागे $110 वर गेली. भारतात आपण 80% जास्त जे तेल आहे ते आयात करतो, म्हणजे तेल महाग झालं की भारताची संपूर्ण इकॉनॉमी दबावाखाली येते. दुसरी गोष्ट, रुपया कोसळला. डॉलरच्या तुलनेत रुपया 93, 94, 95 पर्यंत जाऊन पोहोचला. हा भारताच्या इतिहासातला नीचांक होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने रेट्स वाढवले. मग परदेशी गुंतवणूकदार भारतात पैसे कशाला गुंतवतील? त्यामुळं एका बाजूला शेअर मार्केट कोसळलं, दुसऱ्या बाजूला बँकांचे FDचे व्याजदर देखील कमी झाले होते. सामान्य गुंतवणूकदार दोन्ही बाजूंनी फसलेला होता. SIP केलेले लोक देखील फसलेले होते. आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे हे सगळं एका दिवसात घडलं नाही आणि संपणार देखील नाही. ही एक साखळी आहे, एक दुष्ट चक्र आहे. आणि हे चक्र कसं फिरतं ते सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर्स विकतात तेव्हा त्यांना मिळालेले रुपये परत डॉलरमध्ये कन्वर्ट होतात आणि परदेशात घेऊन जातात. ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर झाली की रुपयावरती प्रेशर येतं, रुपया आणखी घसरतो. रुपया घसरला की भारत वीक दिसायला लागतो आणि परदेशी गुंतवणूकदार मग परत एकदा आपले पैसे काढायला सुरुवात करतात. म्हणजे विक्री केल्यामुळे रुपया घसरतो, रुपया घसरल्यामुळे परत एकदा विक्री व्हायला लागते. हे चक्र असंच फिरत राहतं. आणि यातूनच एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो, या सगळ्या वेगवेगळ्या स्ट्रक्चर्स समजून घेतल्यावर प्रत्यक्ष अशी गुंतवणूक धोरणं कशी आखायची जी रिस्क आणि रिवॉर्ड या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स सांभाळतात, हुशार निर्णय घेण्यास मदत करतात. इथेच एक महत्वाचा असेट क्लास समोर येतो, तो म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड्स. कॉर्पोरेट बॉन्ड्स म्हणजे थोडक्यात असे डेट इन्स्ट्रुमेंट असतात जिथं व्याजदर आणि परतफेडीची जे काही स्ट्रक्चर आहे ते अगोदर ठरलेलं असतं. फक्त गुंतवणुकीप्रमाणेच यातही काही रिस्क असतात, जसं की रिटर्न्स उशिराने मिळणे किंवा डिफॉल्ट होणे वगैरे वगैरे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी हे प्रोडक्ट नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. विंट वेल्थ हे एक सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे. मी स्वतः या प्लॅटफॉर्मद्वारे बॉन्ड्स एक्सप्लोर केलेले आहेत. साधारणपणे BBB ते A रेटेड बॉन्ड्स लिस्टेड असतात आणि उपलब्ध इन्व्हेंटरीनुसार परतावा वार्षिक 9 ते 12% दरम्यान मिळतो वर्षाला. विचार करा, मला वैयक्तिकरित्या सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे या प्रक्रियेची सहजता. UPI किंवा नेट बँकिंगने तुम्ही सहजपणे इन्व्हेस्टमेंट करू शकता. डॅशबोर्डवरून सगळ्या गोष्टींवर नजर ठेवता येतं. कधीही तुम्ही सहज बसला तर सगळं बघू शकता आणि परतफेडीचं वेळापत्रक देखील तुम्हाला समोर बघता येतं. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे विंट वेल्थ स्वतः प्रत्येक लिस्टेड बॉन्डमध्ये 2% इन्व्हेस्ट करतो तुमच्या बरोबर. या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारे सर्व बॉन्ड्स हे एक्सचेंज लिस्टेड आहेत आणि जर मॅच्युरिटी आधी बाहेर पडायचं असेल तर प्लॅटफॉर्मद्वारे ते विकणंही अतिशय सोपं आहे. त्यावेळच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे त्याला जे काही आहे ते लागू असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा असेल आणि फक्त एकाच असेट क्लासवरती अवलंबून राहायचं नसेल, लिस्टेड कॉर्पोरेट बॉन्ड्स बद्दल जाणून घेणं नक्कीच फायद्याचं आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, कमेंट्समध्ये देत आहे, ती जरूर बघा. 2026च्या पहिल्या 3 महिन्यातच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून जवळजवळ 1,04,000 कोटी रुपये काढून घेतलेले आहेत आणि जून पर्यंत येताना हा आकडा 2,20,000 कोटींच्या पुढे गेला.
केला. 1993 साली भारतानं परदेशी गुंतवणुकीसाठी आपला बाजार खुला केल्यापासून आजपर्यंत एवढी मोठी वार्षिक विक्री कधीही झाली नव्हती. सामान्य गुंतवणूकदाराला फोन उघडला की आपला पोर्टफोलिओ लाल दिसतो. ज्या स्टॉक्सवरती त्याचा भरोसा होता, मग ते कितीतरी IT स्टॉक्स असे होते की जे कधीही पडणार नाहीत असं वाटत होतं, ते सगळे गाळात गेलेले मागच्या 6 महिन्यात आपल्याला बघायला मिळते आणि हे कधी थांबणार हे समजत नाही. आता दुसरी बाजू, FD सुद्धा आपल्याला फसवते आहे. आता आपण विचार करतो की ठीक आहे, बाजारातले पैसे मार खात आहेत, पण माझी FD तरी सुरक्षित आहे ना, निदान तिथला तरी परतावा ठरलेला आहे ना. पण इथेच खरी गोम आहे आणि म्हणूनच लोकांना ही गोष्ट अजिबात माहिती नसते. 2025 मध्ये RBIनं तब्बल 4 वेळा व्याजदर कमी केले, तेही 125 बेसिस पॉईंट्सनी, म्हणजे 1.25%. रेपो रेट 6.50%वरून 5.25%वर आला. आता रेपो रेट म्हणजे काय असं ते सोप्या भाषेत सांगायचं तर हा तो दर आहे ज्यावर बँका RBI कडून कर्ज घेतात. हा दर कमी झाला की बँकांना पैसा स्वस्तात मिळतो RBI कडून. मग बँका लोकांच्याकडून पैसे कशाला घेतील? आपल्या FD वरचं व्याज कमी करतात आणि मग त्यांना लोकांच्या पैशाची गरज राहत नाही, कारण त्यांना आता जास्त व्याज देऊन FD वरती ठेवी आकर्षित करायची गरज वाटत नाही. म्हणजे जेव्हा त्या पुण्यातल्या व्यक्तीनं जेव्हा FD केली असेल तेव्हा कदाचित त्याला 7.5-8% व्याजदर मिळत होता, पण आता नवीन FD केली तर तेवढं व्याज मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जुनी FD जेव्हा मॅच्युअर होते तेव्हा ती आपोआप रिन्यू होते, त्यावेळी देखील त्याला नवीन रेट लागू होतो 6-6.5%. आता या सगळ्यामध्ये आणखी एक घोळ म्हणजे एक धोका आहे, तो म्हणजे महागाईचा. RBIनं स्वतः सांगितलंय की पुढच्या आर्थिक वर्षात महागाईचा दर सरासरी 4.6% जाऊ शकतो आणि काही तिमाहीत तो 5.9% जाऊ शकतो. आता विचार करा, जर तुमच्या FD वर जे व्याज मिळते ते 6.5% आहे आणि महागाई वाढते 5.9%, तर खऱ्या अर्थानं तुमच्या पैशाची वाढ किती झाली? 0.6%, म्हणजे जवळजवळ शून्यच. म्हणजे बँकेत पैसे ठेवूनही तुम्ही पुढे जात नाही आहात, तुम्ही तिथंच आहात. तुम्ही फक्त जागच्या जागी उभे आहात आणि त्याहूनही वाईट, खरं तर तुम्ही मागेच जातात. आता इथं बरेच लोक म्हणतील मग आपण सोनं घेऊया, ते कधी फसवत नाही. हे जरी खरं असलं तरी बघा सोन्याचं काय झालं. जानेवारी 2026 मध्ये सोन्याने इतिहास रचला. 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 1,78,000 गेला. आणि मार्च महिन्यात जेव्हा युद्ध चालू झालं त्यावेळेला सोन्यानं आणखी एक विक्रम केला, त्यावेळेला तो 1,69,000 पर्यंत पोहोचला. आता जून महिन्यात तर सोन्याची किंमत देखील कोसळलेली आहे. ती आता 1,40,000 वर आलेली आहे. ती आता 1,20,000 वर जाईल असं म्हणतात. त्यामुळे नेमकं काय होणार ते कुणालाही सांगता येत नाही. म्हणजे ज्यांनी सोनं घेतलं त्यांना खरंच भरपूर फायदा झाला खरं आहे, पण ज्यांनी खूप अगोदर घेतलं त्यांना. इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, सोनं तुम्हाला कुठलेही नियमित उत्पन्न देत नाही, ते फक्त त्याच्या किमतीवर अवलंबून असतं. आता सामान्य माणसाची अडचण अशी होते की त्याचे शेअर बाजारातले पैसे कमी होत आहेत, परदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत, रुपया घसरतोय, त्याची FD जरी सुरक्षित दिसत असली तरी तिथलं व्याज कमी होतंय, महागाई ते खाऊन टाकते आणि सोनं तेही आता इतक्या उंचीवर पोहोचलंय की तिथं नव्यानं पैसे टाकणं म्हणजे जुगार खेळण्यासारखं वाटतंय. ही नुसती गोष्ट एका माणसाची नाही, तर ती तुमच्या आमच्या करोडो भारतीय लोकांची, मध्यमवर्गीय कुटुंबांची हीच कहाणी आहे, ज्यांनी आयुष्यभर मेहनतीने पैसे साठवले आणि ते सुरक्षित वाटणाऱ्या जागी ठेवले, शेअर बाजार आणि FD. त्यांना आता अचानक जाणवते की दोन्ही जागा तितक्या सुरक्षित राहिल्या नाहीयेत आणि जितक्या त्यांना त्या वाटत होत्या पूर्वी. आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट कुठली माहिती आहे? हे चक्र कधी थांबेल हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. कुठलेही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक्सपर्ट देखील सांगू शकत नाहीत. म्हणून आता खरा प्रश्न हा आहे, जर शेअर बाजार रोज हलतोय आणि FD सुद्धा जर महागाईच्या समोर मार खाते, तर मध्यमवर्गीय माणसानं आपले कष्टाचे पैसे नेमके कुठे ठेवायचे? जुनी एक इंग्लिश मधली म्हण आहे की डोंट कीप ऑल युअर एग्स इन वन बास्केट, म्हणजे तुमची सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका. पण आजकालच्या इन्व्हेस्टर्सनी ते देखील केले, ते सगळं एका ठिकाणी ठेवत नाहीत. त्यांनी शेअर बाजारात ठेवलेले आहेत, इन्व्हेस्ट केलेले आहेत, SIP केलेले आहेत, FD मध्ये ठेवलेले आहेत. हे सगळं करून देखील ते आता रेड पोर्टफोलिओ घेऊन बसलेले आहेत. तर मग खरंच असा कुठलाच पर्याय नाही का जो बाजाराच्या चढ उतारांपासून सुरक्षित असेल आणि महागाईला देखील टक्कर देईल? ना शेअर बाजारासारखा रोज हलणारा असेल, ना FD सारखा हळूहळू कमजोर होणारा असेल. विचार करा आणि निर्णय घ्या. आणि व्हिडिओच्या शेवटी मी विंट वेल्थ या प्लॅटफॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देऊन ठेवतोय, त्यावर जरूर क्लिक करा आणि ती वेबसाईट एक्सप्लोर करा. Fixed returns do not constitute guaranteed or assured returns. Investments in corporate debt securities, municipal debt securities, and securitized debt instruments are subject to credit risks, market risks, and default risks, including delay and/or default in payment. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुम्ही देखील अशाच परिस्थितीमध्ये अडकलेला आहात का ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.